तर मित्रांनो, उन्हाळा सुरू झालाय आणि आपल्या उन्हाळ्याच्या सिरीजसाठी मी आज घेऊन आलोय थायलंड वरून इम्पोर्ट केलेलं मोगू मोगू मँगो ड्रिंक. मी शर्ट पण त्यासाठीच घातलाय, अशी वाईब आली पाहिजे ना की आपण थायलंडचं काहीतरी ट्राय करतो. याची जी प्राइस आहे ही 70 रुपये आहे MRP, पण मला ब्लिंकिट वरती हे 3 रुपये स्वस्त 67 रुपयाला मिळालंय. 67 इंग्लिश वाल्या लोकांसाठी. आणि आपल्याला 1 लाख रुपये खर्च करायचे फक्त खाण्याच्या व्हिडिओजवर. तर आता मेन मुद्द्यावर येऊया आणि याचा पोस्टमॉर्टम करून याला टेस्ट करून बघूया. आणि याचं जे पॅकेजिंग आहे हे काही असं आहे आणि याच्या वरचा जो इमोजी आहे ना, हा आपल्याला लय आवडला. ह्याचंच नाव बहुतेक मोगू आहे का काय माहिती यार, आपल्याला नाही माहिती. मी पण फर्स्ट टाइम ट्राय करतो हे मोगू मोगू. एक गोष्ट सांगायची राहिली की हे जे ड्रिंक आहे ना हे एवढं महाग काय, तर याच्यामध्ये जे आहे ना हे पूर्ण वॉटर न यूज करता, म्हणजे पाणी न वापरता कोकोनट वॉटर म्हणजे नारळाचं पाणी वापरलेलं आहे. प्लस कोकोनटची जेलीचे छोटे छोटे जे पीसेस असतात ना ते बहुतेक याच्यामध्ये आहेत. त्यामुळेच याचं जे खाली नाव आहे मँगो नाटा दे कोको. नाटा दे कोको म्हणजे त्या जेलीला हे लोक नाटा दे कोको म्हणतात. सरळ जेलीच म्हणायचं ना, मग हे काय नाटा दे कोको. आता याला नागडं करूया. मस्त तर छान आहे. मँगो याच्यामध्ये जे आहे ना 25% मँगो आहे. पैसा पहिल्याच घोटात वरती तरंगत होतं काय माहित, पण प्रॉपर चावावी लागते जेली. तुम्हाला दाखवण्यासाठी आपण चमचा घेऊन आलोय. याच्यामध्ये कदाचित ते पीसेस पडतील. तर याबद्दल बोलत होतो मी ऍक्च्युली. ही जी जेली आहे ना ही अशी दिसते बघा. बघितली तुम्ही जेली? आपण सगळं दाखवतो. गैरअर्थ नका घेऊ की 32 ग्रॅम शुगर आहे, ती बरीच शुगर आहे. आज टेस्ट केल्यावर कळलं याची प्राइस एवढी काय. मी याची प्राइस बघून परत फिरायचो. ते गोड आहे, फ्रुटी लागतं तसंच आहे, पण लेअर यांनी ॲड केलं आहे ना जेलीचा, ते याला युनिक बनवतं. पण याला देत आहोत आउट ऑफ 4 स्टार्स. नक्की ट्राय करू शकता तुम्ही कुठल्याही, मला वाटतं किराणामालाच्या किंवा स्वीट होममध्ये तुम्हाला हे नक्की मिळेल. मोगू मोगू, जे की थायलंडवरून इंडियामध्ये इम्पोर्ट होतं. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. चला, ॲटलिस्ट थायलंडला जायला नाही मिळालं पण थायलंडचं ड्रिंक तरी मिळालं. तसं पण आजकाल वॉर चालू आहे. व्हिडिओ बनवून झाल्यावर खरं तर मला एक प्रश्न पडला आहे, थायलंडमध्ये आंबा पिकतो का? माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा जरा.